नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण इडलिंबूचं लोणचं कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी पदार्थांचा वापर करून आपण हे लोणचं बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कुकरमध्ये स्टँड ठेवून गरजेपुरतं पाणी ओतायचं आहे. त्यानंतर एका छोट्या डिशमध्ये इडलिंबू ठेवायचा आहे आणि कुकरला झाकण लावून कमीत कमी 2 शिट्ट्या करायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये इडलिंबू व्यवस्थित शिजून निघेल. इडलिंबू शिजत आहे तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या मांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपण बनवून घेणार आहोत. इडलिंबू शिजवून घेतल्यानंतर तो ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता या इडलिंबूचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहेत. इडलिंबू शिजवल्यामुळे तो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे, त्यामुळे काप करताना आपल्याला थोडीशी मेहनत लागणार आहे. इडलिंबूचे 2 काप केल्यानंतर त्यातलं शक्य होईल तितकं रस काढून घ्यायचा आहे. हा रस आपण इतर गोष्टींसाठी वापरू शकतो. रस काढल्यानंतर इडलिंबूचे छोटे छोटे काप करायचे आहेत. इडलिंबूचे काप करून झाल्यानंतर ते एकत्र करून त्यातला राहिलेला रस आपण काढून घेणार आहोत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर गरजेपुरतं तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत. आता ही लसूण खोबऱ्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. लसूण खोबऱ्याची पेस्ट हलकी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तसेच थोडीशी हळद घालून चांगलं परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट हळद आणि मीठ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडीशी जिरेपूड आणि घरचं लाल तिखट 1 चमचा घालणार आहोत आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत. सर्व मसाले लसूण खोबऱ्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये इडलिंबूचे बारीक केलेले काप घालायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. सर्व मसाले इडलिंबूला व्यवस्थित लागतील अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि इथे आपलं इडलिंबूचं लोणचं तयार आहे. हे लोणचं 1 आठवडा आरामात टिकतं. तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं घालायचं आणि वरून कढवलेलं तेल घालायचं, म्हणजे बराच काळ हे लोणचं टिकायला मदत होईल. माझ्या घरामध्ये हे लोणचं खूप आवडीचं असल्यामुळे फक्त 2 ते 3 दिवसांमध्ये हे लोणचं संपून जातं. तुम्ही सुद्धा हे लोणचं बनवून नक्की पहा. ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.